एका इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीच्या हवाल्यानं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नवा आरोप केलाय। 500 कोटींचं हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना दिलं गेल्याचा आरोप करण्यात आलाय। अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर आणखी एक नवा आरोप केलेला आहे। रुग्णालय पद्मसिंह पाटलांच्या तेरणा ट्रस्टला दिलेला आहे असं दमानिया यांनी म्हटलेलं आहे। पद्मसिंह पाटील हे सुनेत्रा पवार यांचे भाऊ आहेत आणि त्यामुळे या संदर्भात पुन्हा एकदा दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अंजली दमानिया यांनी 500 कोटींचं हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना दिलं गेलं आहे असा नवा आरोप केलेला आहे। तर दमानिया यांनी या संदर्भात काय ट्विट करत म्हटलेलं आहे आपण पाहूयात। आता आणि एक 500 कोटीचे हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना। शताब्दी हॉस्पिटल हे एक 550 बेडचं हॉस्पिटल आहे। बीएमसीने ते बांधलेलं आहे। विरोध असताना सुद्धा पीपीपी तत्वानं देण्याचा घाट घातला आणि योगायोगानं ह्यामध्ये पद्मसिंह पाटील यांच्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट बीआयडीनं केलेलं आहे। ह्याच्या जवळ आरएसएस एक हॉस्पिटल बांधत आहे आणि हे तयार हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना बहाल केलं जाते। अंजली दमानिया यांनी हा नवा आरोप केलेला आहे। पुढे त्या म्हणतात, मुख्यमंत्री फडणवीस एक काम करा, एकदाचा अख्खा महाराष्ट्र हा सगळ्या राजकारण्यांच्या घशात घालून मोकळे व्हा। तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या घशात 500 कोटीचं बीएमसीचं हॉस्पिटल जे गोवंटीमध्ये म्हणजे मुंबईला आहे, हे 580 बेडचं हॉस्पिटल, तयार हॉस्पिटल हे जर कोणाच्या घशात घालण्यात येणार असेल आणि का तर ते फक्त पीपीपी तत्वावर, म्हणजे सगळ्यात खरं जसं आपण म्हणतो हे सगळ्या गोष्टी फ्रॉड करून केल्या जातात, तर पीपीपी तत्वावर देणं हेच मुळात एक मोठा फ्रॉड आहे। आणि हे केलं जातंय का तर अशा सगळ्या सरकारी जमिनी म्हणा, हॉस्पिटल्स म्हणा, उद्यानं म्हणा, आता तर मी आज ऐकलंय की स्विमिंग पूल सुद्धा, जे सरकारी स्विमिंग पूल आहेत ते सुद्धा अशा या पीपीपी तत्वावर या लोकांच्या घशात घातले जाणार आहेत। आणि याच्यावर डेफिनेटली मी आक्षेप घेऊन हे सगळं रद्द करण्यासाठी अगदी ताकदीने लढणार आहे।